तर बाबरी मस्जिद पाडणारं गव्हर्नमेंट हे काँग्रेसचं होतं. उमेदवारी ज्यावेळेस माणूस फॉर्म भरेल एखादा उमेदवार तर त्याचा वचननामा त्याच्याबरोबर जोडला पाहिजे, तो ॲफिडेविट असला पाहिजे. पण EVM हॅकिंगपेक्षा एक खतरनाक आणि खूप सिरियस गंभीर विषय माइंड हॅकिंग नाही. ते पूर्ण संविधान देखील बदललं तरी चालेल, पण संविधान बदलता येतं हे संविधानात. जोपर्यंत आपण पक्षांतराला बंदी घालत नाही तोपर्यंत संधी साधूपणा जो चाललेला आहे हा संधी साधूपणा बंद होणार नाही. पण एकालाही व्हिजन नाही, एकाने सांगितलं नाही का मी काय करेल. एक उमेदवार सोडला तर त्या व्यक्तीला विचारायला पाहिजे की याच्या पूर्वी विधिमंडळात जे 5-5, 10-10 वर्ष घेतले त्याच्यात ह्या समस्यांचं तुम्ही काय केलं. हा स्वतःला नॉन पॉलिटिकल म्हणून घेतो. हे खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं आपलं अपयश आहे. प्रत्येकाची जात ही त्याला फार प्रिय असते. पटेंगे तो कटेंगे हा काही विकासाचा मुद्दा झाला का तुमचा. प्रत्येकाचा धर्म हा त्याला प्रिय असतो. धर्म पाहून कोणताच वकील काम करत नाही. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आपल्या धुळे शहरातला सुशिक्षित नागरिक मतदानाच्या दिवशी बाहेरच पडत नाही. विकास होतोय तो फक्त पॉलिटिकल लोकांचा. पब्लिकचा विकास कधीच झाला नाही, होऊ शकणार नाही. जर तुमचे तत्व सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल तर मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. मी तुमची विकासाचा पंचनामा या सदरामध्ये आज आपण न्यायालयामध्ये आलेलो आहोत. न्यायालय असं म्हटलं जातं की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढायची नसते, पण कोर्टाची पायरी चढल्यानंतर काळ्या कोटामध्ये ही सगळी माणसं अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून तिथे बसलेली असतात, तिथे लढत असतात, रात्रंदिवस कायद्यांचा अभ्यास करत असतात आणि त्या अभ्यासामधून न्याय मिळवून देण्याचं काम हे खरं म्हणजे न्यायालयामध्ये चालत असतं. न्यायालय जवळजवळ 5 कोटी प्रलंबित केसेस असलेलं ठिकाण म्हणून बदनाम होतं आहे का. इथे केसेस लवकर निपटारे का नाही होत. इथे का बरं प्रलंबित केसेसची संख्या जास्त असते. न्यायाधीशांची संख्या मला वाटतं 10 लाखांच्या मागे 22-23 अशी आहे. ती वाढली पाहिजे का. या आणि अशा कितीतरी गोष्टी आपण आज त्यांच्याशी चर्चेमध्ये घेणार आहोत. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विधिमंडळामध्ये आपण ज्यांना निवडून पाठवतो त्यांनी जनहितासाठी कायदे करायचे असतात आणि ते कायदे राबवण्याची प्रक्रिया ही तिथे खरं म्हणजे होत असते. तिथून कायदे तयार होत असतात. त्या कायदे करणाऱ्यांना निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये आज या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या वकील लोकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठीचा आज हा विकासाचा पंचनामा. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं निवडणुका सध्या राज्यात, देशात आणि सगळीकडेच राबवल्या जातात त्या निवडणुकांमध्ये अमाप पैशाचा वापर हा आता सध्या होतो. एखादा प्रामाणिक गरीब उमेदवार उभा राहिला तर तो निवडून येईल याची शक्यता फार नसते. निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्येच खूप सारा पैसा असला पाहिजे, तो वाटता आला पाहिजे, काही सवलती वाटता आल्या पाहिजे, काही योजना त्यासाठी राबवल्या गेल्या पाहिजे, काही आमिषं राबवली गेली पाहिजे किंवा ती वाटता आली पाहिजे. अशा प्रकारचं निवडणुकीचं चित्र हे सध्या होताना दिसतं आहे. याच्याकडे वकील म्हणून तुम्ही कसं बघता. वास्तविक जगातल्या ज्या देशांमध्ये लोकशाही प्रक्रिया राबवली जाते त्यापैकी सर्वात मोठी लोकशाही जगातील जर असेल तर ती भारतीय लोकशाही. आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जे इलेक्शन्स झालेले आहेत त्या इलेक्शन्समध्ये आपण जगाला दाखवून दिलेलं आहे की आम्ही लोकशाहीमध्ये प्रगल्भ झालेलो आहोत आणि आमच्याकडची लोकशाही हीची रुजवात ही पक्की झालेली आहे. पण स्वातंत्र्याच्या नंतर ज्यावेळेला पहिलं इलेक्शन झालं भारतामध्ये त्यानंतर हळूहळू करत या लोकशाहीला किंवा लोकशाही प्रक्रियेमध्ये जे निवडणुका होतात त्यांना वेगळं वळण लागायला लागलेलं आहे आणि हे वळण वास्तविक चुकीचं आहे. डॉक्टर अभिनय दरवडे साहेब आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी हा जो प्रयोग करायचा ठरवलेला हा नॉन पॉलिटिकल आहे. याच्यात कोणतंही राजकारण नाही. पण सुज्ञ नागरिकांना काय वाटतं हे ओपिनियन घेण्याकरता ते आमच्याकडे आलेले आहेत. तर हे सांगत असताना मला एक गोष्टीचा आनंद होतो की सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की भारतीय राजकारणामध्ये सुज्ञ लोकांचे, एज्युकेटेड लोकांचे, बुद्धिजीवी लोकांचे, ज्यांना थिंकिंग कपॅसिटी आहे अशा लोकांची फार गरज आहे. आज होतं काय, ज्याच्याकडे पैसा जिसकी लाठी उसकी भैंस असा प्रकार चाललेला आहे. तर तो प्रकार नको आहे. हायली क्वालिफाईड, एज्युकेटेड, थिंकिंग कपॅसिटी असलेले लोक आणि राजकारणाला दिशा आणि दशा चांगली देऊ शकतील अशा लोकांची येण्याची गरज आहे. वास्तविक राजकारणातली जी आमिषं दाखवली जातात ती आमिषंही तात्पुरती असतात.
ती कायमस्वरूपी नसतात. त्या आमिषांचा उपयोग आपल्या जीवनाच्या सुधारण्यासाठी, जीवनाची उंची उंचावण्यासाठी वगैरे होण्याची शक्यता जवळजवळ नाहीत. हे माहिती असतानासुद्धा त्या राजकारणातल्या आमिषांना लोक बळी पडतात आणि नॅचरली त्यामुळे आपण उमेदवाराचं सिलेक्शन करताना, निवडताना आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे, ज्या शिकायला पाहिजे, पूरक उमेदवार कोण आहे, लोकशाहीला पूरक कोण आहे, आपली कामं कोण करेल, शहराचे डेव्हलपमेंट कोण करेल, ज्यांना कोणी इलेक्शन लढवायचं आहे, ज्यांना कोणी निवडून यायचं आहे, त्यांनी या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. जो कोणी निवडून येईल, कोणी असो, तो लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना तो अधिकार आहे. तर त्यामुळे त्यांनी या प्रश्नांकडे लक्ष घातलं पाहिजे आणि या शहराचं त्या निमित्ताने राहणीमान उंचावलं पाहिजे. डॉक्टर अभिनव दरोडे साहेब हे नेहमी चांगले उपक्रम घेऊन येतात. हा सुद्धा त्यापैकी खूप चांगला उपक्रम आहे. हा नॉन पॉलिटिकल आहे आणि त्यामुळे मी ते ॲप्रिशिएट करतो आणि त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे, या मताचा मी धन्यवाद. विकास नेमका झाला का, हा प्रश्न फारदा विचारला जातो. कारण वकील होण्याच्या आधीसुद्धा तुम्ही एक नागरिक आहात आणि नागरिक म्हणून त्याच रस्त्यांवरून, त्याच सगळ्या पाण्याच्या प्रश्नांवरून तुमच्याही मनामध्ये ते सगळे प्रश्न तयार होतात. मला राहुलजी तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही कोर्टामध्ये येतात त्यावेळेला धर्माधिष्ठित राजकारण, जातीजातींमध्ये विभागलेलं राजकारण, या दृष्टिकोनातून जर शहर ध्रुवीकरणाकडे जात आहे तर त्याच्याकडे वकील म्हणून तुम्ही कसं पाहता आणि धर्म हा न्यायदान करताना किंवा न्यायासाठी लढताना आडवा येतो का? आपण एलिट क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, परंतु एलिट क्लासची सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय असते की तो जसा पुस्तकांमध्ये शिरलेला असतो त्याच पद्धतीने त्याला समाजमन वाचता येतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की भारतातला या समाजव्यवस्थेमध्ये एलिट क्लास हा तयारच झालेला नसल्यामुळे तो राजकारणातल्या हस्तक्षेपामध्ये आपल्याला यशस्वी होताना दिसून येत नाही. कारण काय होतं आहे की जी लोकं राजकारणात यशस्वी होत आहेत ती यशस्वी होण्याचं कारण मुख्यतः त्याला एक दुसरी बाजू आहे की अतिरिक्त पैसा, करप्शन या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्याला समाजमन वाचता येतं, हा एक अव्वल दर्जाचा प्रकार आहे. कारण भारतीय राजकारणात ही गोष्ट मला कधीच पटत नाही की पैशांच्या आधारे निवडणुका मॅनेज होतात. कारण तसं राहिलं असतं तर भारतीय भांडवलदार प्रत्येक मतदारसंघातनं निवडून आला असता. आजही अशी अवस्था आहे की भारतातला एकही भांडवलदार सरळ मतदारसंघामध्ये जाऊन निवडून येत नाही. राहुल बजाजला देखील मागच्या दाराने यावं लागलेलं आहे. किंबहुना अडाणी आणि अंबानी देखील कुठल्याही मतदारसंघातनं निवडून येण्याची शक्यता नाही. हे देखील आपल्या भारतीय लोकशाहीची यशस्वीता आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो एलिट क्लास म्हणवणारा वर्ग आहे हा स्वतःला नॉन पॉलिटिकल म्हणून घेतो. हे खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं आपलं अपयश आहे. कारण आपण राजकीय आहोत, आपली प्रत्येक कृती ही राजकीय आहे आणि जर आपण राजकीय नसू तर मग या ठिकाणी आपण मार खातोय, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी एक बाब मी या ठिकाणी सुचवू इच्छितो की न्यायमूर्ती PB सावंतांनी सांगितलेलं होतं की आत्ताच्या भारतीय लोकशाहीमध्ये आपण ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहोत तर तिथे प्रतिनिधित्व करण्यासाठी लागणारी पात्रता जी असते त्याच्या प्राथमिक अटीसुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही, अशी अवस्था होती. आणि शेवटच्या माणसाला निवडणूक लढवता येईल असं चित्र उभं करता आलं पाहिजे होतं. आज आमच्यातला एकही माणूस उभा राहू शकत नाही. याचा अर्थ हे आमचं अपयश आहे, कारण आम्ही भारतीय लोकशाहीमध्ये नेशन बिल्डअपच्या प्रक्रियेमध्ये अपयशी ठरलेलो आहोत. आत्ता आपण विकासाची मुद्दे बोलत आहोत. आत्तापर्यंत धुळे मतदारसंघामध्ये विकासाचा मुद्दा हवी आहे, परंतु उद्यापासून आपल्याला सहज दिसायला लागेल की रिलिजियस पोलरायझेशनकडे शहर कसं झुकायला लागेल. आणि आपण इथे बसलेल्या एलिट क्लासमध्ये देखील कास्ट सिस्टीम आपल्याला कितीही ठरवलं, इथे प्रत्येकजण म्हणतो की आम्ही जाती व्यवस्था मानत नाही, परंतु आम्ही दुसऱ्या बाजूला असं देखील म्हणतो की आमच्या कुटुंबाने आमच्यावर केलेले संस्कार हे चांगले असतात. कुटुंब कोणतंच असं नाही की जे जाती व्यवस्था अंताचं संस्कार करतं. माझ्या कुटुंबाने देखील माझ्यावर असेच संस्कार केले की जाती व्यवस्था सांभाळली पाहिजे. याचा अर्थ जाती सांभाळून लोकशाही जिवंत राहील ही गोष्ट खोटी आहे आणि त्याच्यामुळे आपण निर्णायक क्षणी रिलिजियस पोलरायझेशनचे शस्त्र बनू. याला काउंटर करायचं असेल तर जाती व्यवस्था अंताचा प्रोग्राम आपण विकसित केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवता येऊ शकतात. धन्यवाद. मला आता महेंद्रजी तुम्हाला विचारायचं आहे की हे जे ध्रुवीकरण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे, बरं सरंजाम उभे राहत आहेत. ते राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी सरंजाम, शिक्षण सम्राट, साखर सम्राट असे सगळे उभे राहत आहेत. तर राहुलजी म्हणत होते की उद्योगपती डायरेक्ट इलेक्शन्समध्ये सहभागी होत नाही, पण निवडणुकांमध्ये आणि राजकारणातसुद्धा
त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आणि हस्तक्षेप हा असतो हे आपण जाणतो. आता दुःख असं आहे की एक कॉमन मॅन म्हणून, एक नागरिक म्हणून या देशाकडे आपण ज्या नजरेनं बघतो तर त्या पद्धतीनं आपलं शहर हे विकसित होताना तुम्ही पाहता का, आणि त्याच्यासाठी काय बदल व्हायला पाहिजे ते तुम्ही काय सुचवाल? आपण जो एक प्रश्न उपस्थित केला की विकास झाला का आणि विकास होतोय का, तर याच्याबद्दलचा पहिलं मत माझं असं आहे की विकास होतोय तो फक्त पॉलिटिकल लोकांचा. पब्लिकचा विकास कधीच झाला नाही, होऊ शकणार नाही जर ह्याच प्रकारची पॉलिटिकल परिस्थिती सुरू राहिली तर. त्याचं कारण असं की पक्षांतर हा जो विषय पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतो आहे पक्षांतरचा, याला कुठेतरी बंदी यायला पाहिजे. जोपर्यंत आपण पक्षांतराला बंदी घालत नाही तोपर्यंत संधी साधूपणा जो चाललेला आहे हा संधी साधूपणा बंद होणार नाही. फक्त राजकारणी लोकांचा विकास होतो आहे आणि आजची परिस्थिती सर्वीकडे तीच दिसते की संधी साधूपणा करायचा, विधिमंडळात जायचं आणि विधिमंडळात जाऊन भांडवलदारांच्या जीवावर स्वतःची तुंबडी भरायची. ही पॉलिटिकल लोकांची जी परिस्थिती चालली आहे याला बंदी व्हायला पाहिजे. ही राजकीयदृष्ट्या विधिमंडळातून अशी बंदी होणार नाही हे पण आपल्याला माहिती आहे, कारण की ही जर बंदी आणली तर त्यांच्या स्वतःच्या पायावर ते दगड पाडणार नाही. पण याच्यासाठी आपल्यासारख्या सुज्ञ लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी, जे आपण कायद्याचं रक्षण करतो यांनी याच्यावर बंदी घालायला पाहिजे आणि ती आपण घालू शकतो. ती आपण याच्यासाठीच घालू शकतो की माझा जर एखादा जवळचा व्यक्ती किंवा मी ज्या पक्षाचा आहे किंवा मी जर स्वयंसेवक असेल, मी एखाद्या पक्षाच्या प्रतिनिधीला जर मी बिलॉंग करत असेल तर मी माझ्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे की तुम्ही जर तुमचे तत्त्व सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल तर मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही, मी तुमची साथ सोडेल. ही भूमिका जोपर्यंत आपण एक कायद्याचे विचारवंत म्हणून घेत नाही तोपर्यंत ह्या पॉलिटिकल लोकांना कोणत्याही प्रकारे अटकाव करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, आपण एक प्रश्न उपस्थित केला की कोर्टामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा धर्म वगैरे ह्या गोष्टी पाहतो का. कोर्टामध्ये जेव्हा येतो, जेव्हा आपण कायद्याचं काम करत असतो तेव्हा धर्म वगैरे हा विषय कोणत्याच वकिलाच्या मनामध्ये नसतो. धर्म पाहून कोणताच वकील काम करत नाही. परंतु याच्याबरोबर दुसरी पण बाब आपण पाहायला पाहिजे की वकील मंडळी काही जेव्हा कोर्टात येतात तर बाहेरच्या पॉलिटिकल गोष्टी जेव्हा ते आपल्या प्रोफेशनमध्ये एंट्रन्स करून हे करता तेव्हा तिथं धर्म आडवा येतो. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी व्यक्ती कोर्टामध्ये वकिली करत असतानाही एखाद्या पॉलिटिकल विषयावर जर कोर्टामध्ये वादविवाद निर्माण करत असेल, आपल्या सहकार्यामध्ये वादविवाद करत असेल तर ही गोष्ट सर्वांना घातक आहे. न्यायव्यवस्थेमध्ये पॉलिटिकल एंट्री व्हायला नको, धार्मिक मतभेद जे आहेत हे पुढे यायला नको. जोपर्यंत आपल्यासारखे न्यायदानामध्ये मदत करणारे, महत्त्वाची भूमिका निभवणारे ह्या गोष्टीवर बंधन आणत नाही तोपर्यंत विकास पण होणार नाही आणि याच्यामध्ये कोणती प्रकारची पारदर्शकता येऊ शकणार नाही, असं माझं वैयक्तिक. इथे मागे अमोलजी बसलेले दिसत आहेत, ते काही काळापूर्वी खूप चांगले धडाडीचे पत्रकार होते आणि आता अलीकडच्या काळामध्ये त्यांनी वकिलीमध्ये सुद्धा आपलं नाव नामांकित म्हणून त्यांनी अग्रेसर केलेलं आहे. पत्रकारितेकडून वकिलीकडे जाताना एक नागरिक म्हणून तुमचं ते स्थित्यंतर तुम्ही कसं विशद कराल या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीचं आपलं धुळे शहर होतं त्या पद्धतीने या शहराला राजकीय नेतृत्व लाभलेलं नाही. काही वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातनं जळगाव जिल्हा विभक्त झाला. पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश अशा दोन भागामध्ये खानदेशचं विभाजन झालं. धुळे जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जळगाव जिल्ह्याचा खूप मोठा विकास झाला. 1998ला धुळे जिल्ह्यातनं परत नंदुरबार विभक्त झाला. नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार शहराचा विकासाच्या वाटेवर आहे, पण आपण काल जिथं होतो तिथंच आहोत. आपल्या समस्या, मी 15 वर्षे पत्रकारिता करत असताना ज्या दिवशी पहिल्या दिवशी माझ्या हातात मी लेखणी घेतली त्या दिवशी ज्या समस्यांच्या मी बातम्या केल्या, ज्या दिवशी मी पत्रकारिता सोडून वकिलीकडे आलो त्या दिवशी देखील त्याच बातम्या करत होतो. नळांना 10 दिवसानंतर पाणी येतं, महिन्याभरानंतर पाणी येतं, ती 2007मधली पत्रकारिता. 2024मध्ये पण त्याच बातम्या आम्हाला दुर्दैवाने छापाव्या लागत होत्या. आपल्या शहरातले रस्ते चकचकीत झाले नाही, 2007मध्ये त्याच बातम्या छापल्या. 2024मध्ये आम्ही त्याच बातम्या छापत होतो. 2007मध्ये कुत्र्या चावल्याने, कुत्र्यांच्या हल्ल्याने लोक मरत आहेत ह्याच बातम्या आम्ही छापत होतो. आणि आता
काही महिन्यांपूर्वी स्टेडियमजवळ कुत्र्यांच्या हल्ल्याने एका निष्पाप बालिकेचा बळी घेतला. या बातम्या आपल्याला दुर्दैवाने छापाव्या लागल्या, वाचाव्या लागलेल्या आहेत. आपण विकासाचा खोटा आलेख बघत आहोत की आपलं शहर विकसित होत आहे, शहर पुढे जात आहे, पण आपण काल जिथं होतो तिथंच आहोत. याला जेवढे राजकारणी लोक जबाबदार आहेत तेवढे नागरिक म्हणून आपणही जबाबदार आहोत. त्याला कारण असं आहे की आपल्याला दर 5 वर्षांनी एक संधी येत असते परिवर्तनाची, आणि आपण त्या परिवर्तनाच्या संधीचं सोनंच करण्याचं विसरून जात असतो. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आपल्या धुळे शहरातला सुशिक्षित नागरिक मतदानाच्या दिवशी बाहेरच पडत नाही. मागच्या वर्षी 2019च्या निवडणुकांमध्ये धुळे शहरातलं मतदान जर 55-56% होत असेल, त्याला जबाबदार बाहेरचं कोणी नाही आहे. आपल्याला जेव्हा विधानसभेमध्ये संधी मिळते, विधानसभेच्या निवडणुकीतलं 47% मतदान झालं, हे कोणी आपल्याला रोखलेलं नाही. आपल्याला संधी आहे, आपण परिवर्तन करू शकतो. पण ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी आपण सेलिब्रेशन करतो सुटीचं. आता परत आपल्याला दुसरी संधी 20 तारखेला मिळणार आहे. त्या दिवशी जर आपण पुन्हा तीच चूक करत असू आणि आपण जर संधीचं सोनं करत असू सुट्टी म्हणून, तर आपण पुन्हा त्याच समस्यांना परत पुढे 5 वर्ष सामोरं जाणार आहोत. आपल्याला परिवर्तन हवं असेल तर आपल्याला 20 तारखेला सजग राहून मतदान करणं आवश्यक असेल, त्याच्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. आणि मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडलो तर कदाचित आपण धुळे शहराचा चेहरामेरा बदलू शकतो. सुजाण नागरिक किंवा शिकलेला माणूस जो इलाइट क्लास राहुलजी म्हटले, तो इलाइट क्लास बाहेर पडत नाही, तो बोलायला घाबरतो, तो रस्त्यावर उतरायला घाबरतो. तर असं का होतं? आणि निवडणुकांमध्ये जी आमिषं देतात त्या आमिषांमुळे एक वेगळा वर्ग त्याच्यामध्ये ओढला जातो, तोच निवडणुकांमध्ये जातो, तोच मतदानाला सुद्धा जातो. आणि चांगला शिकलेला वर्ग मतदानालाच जात नाही. 60%, 50%, 49% ही आपली आकडेवारी असते प्रत्येक वेळेला मतदानाची. यासाठी तुम्हाला काय वाटतं की हे बदल कसे झाले पाहिजे जोशी सर? मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा भाग जो असायला पाहिजे तो व्हिजन आणि डेव्हलपमेंट हा भाग असायला पाहिजे. पण हे दोघे मुद्दे बाजूला होतात. त्या जागेवरती भावना, त्या भावना कुठल्या मुद्द्यावरती, म्हणजे लोकांना कुठल्या पद्धतीने आकर्षित केलं जातं. एक जात, प्रत्येकाची जात ही त्याला फार प्रिय असते, प्रत्येकाचा धर्म हा त्याला प्रिय असतो. ह्या मुद्द्यावरती इलेक्शन आहे ना पुढे नेलं जातं आणि त्या मुद्द्यावरतीच आहे ना प्रत्येक वेळेस आहे ना इलेक्शनचा आपण निकाल बघत असतो. हा निकाल बघण्याची प्रक्रिया असेल तर पूर्वी जेव्हा केंद्रात काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, राज्यात काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, तेव्हा इथे एक BJPचे खासदार इथे निवडून आलेले होते. आज पण केंद्रात BJPचं गव्हर्नमेंट होतं, राज्यात युतीचं गव्हर्नमेंट होतं, आज इथे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं. तर हे जे काही फॅक्टर आहे, जात आणि हे धर्म फॅक्टर, हे कायम हवे राहिलेले आहेत. आज व्हिजन काय असू शकतं? आज धुळे जो काही जिल्हा आहे हा पूर्वी एक खांदेचा एक प्रमुख आहे ना दळणवळणाचा बाजारपेठेचा एक प्रमुख भाग होता. तो मागच्या 70 वर्षामध्ये इतका मागे पडलेला आहे. आज आपण आजूबाजूच्या जिल्ह्यांचा कधी विचार केला तर 15 ते 20 वर्ष आपण आहे ना प्रगतीच्या बाबतीत मागे पडलेलो आहोत. MIDC आहे, तिथे पाण्याचं पुरेसं हे नाही, नियोजन नाही. विजेचा पुरवठा कायम खंडित होत असतो. वीज 24 तास उपलब्ध होत नाही किंवा अतिरिक्त ती वीज पण तिथे उपलब्ध नाही. तिथले जे काही रस्ते असतील तो एक भाग आहे. रावेर MIDC जोडली गेली नाही. नळडाणा MIDCचा जो काही जी डेव्हलप व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती झालेली नाही. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये धुळे हा एक महत्त्वाचा भाग होता. इथे जेव्हा सर्वे केला गेला मागच्या 15 वर्षापूर्वी तर धुळे जिल्ह्याला D कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं. तर D कॅटेगरी म्हणजे काय, तर इथली जे काही पब्लिक, पॉलिटिकल आणि जे काही सामाजिक लोक आहेत हे इंडस्ट्रीला पूरक नाहीत. जोपर्यंत इथली सामाजिक, राजकीय आणि पब्लिकचे जे काही विषय आहेत हे जोपर्यंत पूरक होत नाही, जोपर्यंत आपण AB कॅटेगरीमध्ये येत नाही, तोपर्यंत इथे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसारखे जे काही विषय, जी डेव्हलपमेंट आहे ती इथे होऊ शकत नाही. आता राहिला राजकीय लोकांचा जो काही विषय आहे, आपल्याला धुळे जिल्ह्याला व्हिजन देणारा, धुळे जिल्ह्याला एका वेगळ्या प्रगतीकडे घेऊन जाणारा आजही आपल्याकडे त्या नेतृत्वाचा अभाव आहे. इथे लोकांना रोजगार कसा मिळू शकतो, इथे बाकीचे फॅसिलिटी कशी होऊ शकतात. आज 3 आपल्याकडे नॅशनल हायवे आहे, रेल्वेचा एक प्रकल्प येतो आहे. या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे एक रचना काय आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये कधी बघितलं तर तिथली जी काही आज आपल्याकडे कामं होतात
हजारो कोटी रुपये खर्च होतात आहे. आज आपण कधी एस्टिमेट काढला तर 300 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च लागणार नाही, धुळ्यामध्ये एवढे चांगले रस्ते होऊ शकतात. तर हजारो कोटी गेले कुठे? ते जे कामं झाले त्यांच्या माहितीच्या अधिकाराखाली जेव्हा मागवतो तेव्हा डॉक्युमेंट उपलब्ध नसतात, कॉन्ट्रॅक्टरांकडनं ते मागितले जातात. वकील संघाने त्या बाबतीमध्ये पूर्वी पण आंदोलन केलेलं होतं, बऱ्यापैकी इफेक्टिव्ह राहिलेलं होतं. आता याच्या पुढे धुळ्यासारख्या ठिकाणी विजन नसेल तर तुम्हाला धुळेकर जनता यापुढे तुम्हाला कदापि साथ देणार नाही. या पद्धतीचं आपण सगळेजण वातावरण निर्माण करू. या पार्श्वभूमीवर जेव्हा निवडणुकीमध्ये एक है तो सेफ है, अनेकता में अखंडता, बटेंगे तो कटेंगे, पढेंगे तो आगे बढ़ेंगे, अशा सगळ्या घोषणा आजूबाजूला चाललेल्या आहेत. ध्रुवीकरण एका बाजूला चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसाचं हे म्हणणं आहे की या शहराचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. त्या दृष्टीनं कायदेशीर बाजू कशी मांडता येईल किंवा त्याच्यासाठी कोणत्या कागदपत्रांची हालचाल करावी लागेल की ज्याच्यामुळे ही निर्ढावलेली सुस्तावलेली व्यवस्था जागी होईल आणि हे प्रश्न सुटायला लागतील. कारण रस्त्याचा असेल प्रश्न, रस्ता होतो पण तो किती प्रमाणात होतो आणि विकासाचा फुगवटा केवढा दाखवला जातो आणि तेवढ्या प्रमाणामध्ये तो विकास झालेला असतो का, त्याचं शिल्लक तर आपल्या अंगावर फेकलं जातं. मग हे असं का होतं आणि ते बदलण्यासाठी वकील म्हणून नेमकी काय भूमिका असली पाहिजे आणि याच्यामध्ये बदल कसा झाला पाहिजे? धुळे शहराची अवस्था जी आहे ती अतिशय खालच्या लेवलची आणि वाईट झालेली आहे. जसं रस्ते जर पाहिले, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते धुळ्यामधला एक तरी दाखवा आत्ता काल परवा झालेला, तो सुद्धा चांगला नाही, त्यालासुद्धा तडे गेलेले आहेत. आमच्या देवपूरमध्ये जैन कॉलनीचा रोड आहे, ते तर त्याची तर दूरदशा, म्हणजे तो रोड असं वाटतं एका 50 वर्षापूर्वीचा आहे, पण तो आता मागच्याच वर्षी झालेला आहे. पण तो सुद्धा इतका खराब झालेला आहे, याच्यावरती वचक कोणी ठेवत नाही. पण घरपट्टी वाढीसोबत तुम्ही तशा सुविधा देखील मनपाने दिल्या पाहिजे, त्या दिल्या जात नाही आणि फक्त घरपट्टी वाढ होते. तर याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आज आमच्याकडे जवळजवळ सर्व उमेदवार आमच्या बारमध्ये येऊन गेले, पण एकालाही व्हिजन नाही, एकाने सांगितलं नाही का मी काय करेल, एक उमेदवार सोडला तर. म्हणजे धुळ्याची अवस्था तुम्ही वाईटच करत चाललेले आहे, त्याबद्दल कोणी काही विचार करत नाही. आणि राहिला वकिलांचा प्रश्न आपण विचारला का आपण या संदर्भात काय करू शकतो, तर या संदर्भात मागे आम्ही बाबा जोशी अध्यक्ष असताना आम्ही जोरदार आंदोलन मनपाविरुद्ध केलं होतं. का बरं ही अवस्था आली, का बरं ही वेळ आली आमच्यावरती? कारण ज्या सुविधा पाहिजे, जे रस्ते आहे, इथे फाशी पुलाजवळ मोठा खड्डा होता, तो सुद्धा झालेला नव्हता. आम्ही ते आंदोलन लावून धरलं, इथे महापौर आले, इंजिनियर आले, सगळे येऊन गेले आणि त्यानंतर कुठेतरी तो रस्ता केला, त्यांनी तो खड्डा बुजवला. सांगायचा अर्थ का असा आहे का म्हणजे बाकीचे लोकप्रतिनिधी जे आहे मनपाचे ते झोपलेलेच राहायचं आणि वकिलांनी काही झालं का आंदोलन करायचं आहे. ही फार वाईट अवस्था आलेली आहे आपल्या धुळे शहरावर. कारण चांगला लोकप्रतिनिधी जर राहिला तर आंदोलन करण्याची वेळ येत नाही आणि धुळ्याचा काय म्हणजे शहराचा विकास होतो. आता आपण सांगितलं का सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर अतिशय दुर्दशा आहे, पण आपण त्याचा पाठपुरावा केला आणि ते POMA ऑफिसकडून त्याची दखल घेण्यात आली. म्हणजे कुठेतरी भांडावाच लागतं आपल्याला, हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी म्हणतो का उमेदवार असा द्या. आता व्हिजन कोणाचंच चांगलं नाही आहे, कोणासमोर नाही आहे, कोणी सांगितलं नाही, विकासावर कोणी बोलत नाही. बटेंगे तो कटेंगे हा काही विकासाचा मुद्दा झाला का तुमचा? हा विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही. तुम्ही विकासाबद्दल बोला, जातीबद्दल धर्माबद्दल बोलू नका कोणत्याही उमेदवाराने. कारण आम्ही ह्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे आहोत, एकत्र काम करतो, तशा पद्धतीने कामं होऊ द्या. एका विशिष्ट पक्षाला जर मतदान केलं तरच तो हिंदू का? बाकीचे हिंदू नाही इतर पक्षाला केलं तर? अहो कुठे चालला आहे, कुठे नेता आहे तुम्ही आपलं विषय? त्यामुळे माझं म्हणणं आहे का सर्वांनी एक व्हा आणि ज्या पद्धतीने अमोलनेही सांगितलं की आपण त्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करा. कारण आपला ड्रॉबॅक असा आहे क्वालिफाईडमध्ये, हा बघतो का गर्दी झालेली आहे, मी आता काही जाणार नाही, दुपारी जेवण करतो आणि मग जाईल. जेवण झाल्यावर तो झोपतो, त्याच्यानंतर परत उठतो, बघतो, त्या एकाला विचारतो का रे किती गर्दी आहे? तो म्हणतो नाही तिथे 100-150 लोकांची गर्दी आहे मतदानासाठी. तो म्हणतो जाऊ द्या मग, काही जायचं नाही, कुठेतरी फिरून येऊ. अशी अवस्था आहे आपली, ही बदलली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. की जाहीरनामे जे वचननामे म्हणून सादर होतात सगळीकडेच महाराष्ट्रभरामध्ये,
तर हे उमेदवार ज्या पद्धतीचे जाहीरनामे आपल्यासमोर सादर करतात तर ते विकासाचे असले पाहिजे, विकासाचं विजन घेऊन असले पाहिजे. दुर्दैवानं काही उमेदवारांकडे स्वतःचा जाहीरनामासुद्धा छापलेला नाही. आम्ही ज्या वेळेला या पंचनाम्याच्या निमित्तानं सगळ्यांना विचारलं की तुमचा जाहीरनामा आम्हाला सादर करा, तुम्ही काय जनतेसमोर नेणार आहे ते सांगा. प्रिंटिंग बाकी आहे, राहिलेलं आहे, येणार आहे, काय नेमकं असायला पाहिजे असे सगळे प्रश्न आले, पण जाहीरनामा आला नाही. जाहीरनाम्यामध्ये तुम्ही काहीतरी वचनं दिलेली असतात जनतेला आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असतात, याचंसुद्धा भान आता उरलेलं नाही. इतकं ते धर्मांध, इतकं ते जातीय, इतकं ते भावनिक, इतकं ते अस्मितांच्या दृष्टीनं होत चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? डॉक्टर साहेबांनी अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला. मी आता मगाशी तोच विचार करत होतो की प्रत्येक निवडणूक आली की प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा असतो, काही उमेदवारांचा जाहीरनामा असतो. आता जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणा असतात, मोठमोठी आश्वासनं असतात, पण आपण काय करतो, आपण एक गोष्ट अशी विसरतो की एका निवडणुकीत त्या उमेदवाराने किंवा त्या पक्षाने जे काही आश्वासन दिलं असेल किंवा तो जाहीरनामा दिला असेल, पुढच्या निवडणुकीत आपण त्यांना विचारतच नाही की तुम्ही अशा अशा घोषणा केल्या होत्या, तुमचा असा जाहीरनामा होता, त्याची किती पूर्तता केली, त्याच्यापैकी किती कामं केली. आणि लोक काय बघतात आता की मला 1500 रुपये मिळतात ना महिन्याला, किंवा मला हे पैसे मिळत आहेत ना, मग तो जाहीरनामा, मग तिचे काही दिलेले आश्वासनं असतात, मग ते हवेत ते सगळे विरलेले असतात. तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हे विचारलं पाहिजे आपण की काय झालं नेमकं तुमच्या आश्वासनांचं. आणि दुसरी अशी गोष्ट महत्त्वाची अशी की आपल्या शहराचा जर आपण विचार केला ना, तर आपल्या शहरातले मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत अजून. आणि ते मूलभूत प्रश्न कुठले आहेत? रस्ते, पाणी, वीज, हेच मूलभूत प्रश्न आहेत. शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. काही गावं 12 की 15 गावं महापालिकेला जोडली गेली. अहो, त्या गावांमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती शहरात आहे. म्हणजे जे आधी शहराची हद्द आहे ना, तिथेच विकास झालेला ना, तर त्या गावांमध्ये कुठून आणि कधी विकास होणार आहे? तर याच्या सगळ्या गोष्टी येतात. तर माझं म्हणणं असंच आहे की मूलभूत समस्या ज्या आहेत ना, त्या आधी सोडवल्या पाहिजे. बाकीच्या मग ते काय, हे गार्डन होईल, ते गार्डन होईल, हा प्रकल्प, ते सगळंच इंडस्ट्रियल कॉरिडॉर पण लांब ठेवा थोडासा. आधी या मूलभूत समस्या सोडा, म्हणजे या समस्या सुटल्या की बाकीचा जे विकास आहे ना, तो विकास नक्कीच होईल. मूलभूत सुविधाच आपल्याला अजून मिळालेल्या नाही. तर आपल्या त्या मूळ गरजा ज्या होत्या त्याच 70-75 वर्षात पूर्ण झालेल्या नाही. इंडस्ट्रियल कॉरिडॉर कधी होणार हा प्रश्न आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये मोफत योजनासुद्धा आल्या. लाडकी बहीण असेल किंवा विद्यार्थ्यांना काही सुविधा किंवा सवलती देण्याच्याबद्दल पण ते बोलले. मला सूर्यवंशीजी तुमच्याकडून खरं म्हणजे जाणून घ्यायचं आहे की या योजनांचा वापर झाला पाहिजे का? आणि अशा प्रकारच्या योजना देणं म्हणजे ती लाच देणं असं होत नाही का? किंवा त्याच्याकडे तुमचं कसं बघण्याचा दृष्टिकोन आहे? निवडणूक आयोग त्याच्याबद्दल काय करतं आहे किंवा याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? आणि अशा प्रकारच्या योजना असायला पाहिजे का? नागरिकांच्या सुविधा किंवा नागरिकांच्या समस्या याच्यातून खऱ्यावरती सुटणार आहेत का? डॉक्टर साहेब, आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर देतोच, पण सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन असं करतो की आपण खऱ्या अर्थाने नागरिकांना राजकीयकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आणण्याची एकदम चांगली सुरुवात केली आहे. ती धुळ्यातून आपल्यासारख्या डॉक्टर प्रोफेशनमध्ये म्हणजे वैद्यकीय याच्यात काम करणाऱ्यांकडून येते. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण पण म्हटलात की आपण अनेक लोकांनी प्रश्न विचारले की आपण वेगळं का करत आहात असं हे. तर ह्या व्यवस्थेने जी गोष्ट लादलेली आहे आपल्यावर मागच्या शेकडो वर्षांपासून किंवा हजारो वर्षांपासून की एका पर्टिक्युलर चौकटीमध्येच राहायचं, त्याच्या बाहेर जाऊन विचार करायचा नाही, प्रश्न विचारायचे नाही. आणि याला तडा देणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं राजकीयकरण होणं. आपण निगेटिव्ह सेन्समध्ये राजकारणाचा अर्थ घेतो, पण अपेक्षित हा आहे. आता राजकीयकरण म्हणजे असं की प्रत्येकाने प्रश्न जे ते मांडले पाहिजे, त्यांची भूमिका, त्यांचं मत उघडरित्या मांडलं पाहिजे. आणि दुर्दैव असं आहे डॉक्टर साहेब की तुम्ही असाल किंवा आम्ही असू, सर्वे आपण इलिट क्लासमध्ये आपण रिप्रेझेंट करणारे लोक आहेत आणि आपणच की मतच व्यक्त करायचं नाही. मत जर व्यक्त केलं तर मग काहीतरी शिक्का लागेल किंवा कोणाचा तरी कार्यकर्ता संबोधला जाईल, कोणत्या तरी पक्षाचा प्रचार करणारा संबोधला जाईल. ही खऱ्या अर्थाने मोठी समस्या आहे. ज्यावेळेस सर्वजण प्रश्न विचारायला लागतील त्यावेळेस व्यवस्थेला व्यवस्थितच काम करावं लागेल. याच्यात दुमत नाही. याच्यात निर्भीड नेतृत्व असणं गरजेचं आहे. एक पक्षाचे उमेदवार आता उमेदवारी करीत आहेत, ते मतांचा विचार न करता रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी धडाडीची मोहीम राबवलेली होती आणि ते रस्ते मोकळे केल्यामुळे आज धुळे शहरात
वाहतुकीची जी जटिल समस्या आहे त्याच्यात काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला रिलीफ मिळताना दिसतोय. दुसरा भाग असा की त्यांनी रस्त्यांचा विचार केला. जे पॅरलल रस्ते तयार करणं किंवा त्याला 2 पॅरलल रस्त्यांना जोडण्याचा जे पण काही अतिक्रमणं असतील ते दूर करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस हा विचार केला नाही की कोणत्या जातीच्या किंवा कोणत्या धर्माच्या व्यक्तींनी चुकीचं काम केलेलं आहे, अतिक्रमण केलं आहे आणि ते काढण्यामुळे माझा काय नुकसान होणार आहे. तर असं निर्भीड नेतृत्व येणं गरजेचं आहे. त्यानंतर विजनचा जर विचार असेल, त्यानंतर जर ह्या समस्या सोडवण्यासाठी त्या उमेदवाराला हे माहिती पाहिजे की आपण विधिमंडळात जाणार आहोत आणि त्या संदर्भात जर कायदे करण्याची प्रक्रिया आली तर त्याला त्या सर्व गोष्टी पण माहिती असणं गरजेचं आहे. मला तर मत व्यक्त करणं माझा कायदेशीर अधिकार आहे. त्याशिवाय मी कसा लोकशाहीमध्ये स्थिरावेल किंवा लोकशाही पुढे नेईल. तर ह्या सर्व प्रमुख गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, ह्या व्हायला हव्यात. सर, प्रामुख्याने मी वचननाम्याचा जो मुद्दा आला होता त्यावर बोले की उमेदवारी ज्यावेळेस माणूस फॉर्म भरेल एखादा उमेदवार, तर त्याचा वचननामा त्याच्याबरोबर जोडला पाहिजे. तो ॲफिड्यूट असला पाहिजे, नोटराईज असला पाहिजे, ॲफिड्यूट केलं पाहिजे. म्हणजे ते ॲफिड्यूट जर केलं तर त्याला काहीतरी कायदेशीर आधार मिळतो आणि तुम्ही 5 वर्षात त्या वचननाम्यानुसार वागला नाही तर तुमच्यावर काहीतरी कारवाई करण्याचा अधिकार सर्वसामान्य मतदार आणि जनतेला मिळेल. तर त्या पद्धतीने ते जर झालं तर अधिक चांगल्या पद्धतीने म्हणजे काही वचननामा देताना माणूस अभ्यास करेल आणि त्याचा सिरियसनेस त्यालाही असेल आणि मतदारांनाही असेल. तर ही प्रामुख्याने वचननाम्यात दुरुस्ती झाली पाहिजे असं मला वाटतं. काळ्या कोटाकडून हीच तर दहशतीची अपेक्षा आहे. खरं दहशत कोणती पाहिजे? सर्वसामान्य नागरिकांची दहशत पाहिजे. ते लोकप्रतिनिधी आहेत, ते जनतेचे सेवक आहेत, ते उत्तरदायी आहेत. त्यांनी आम्हाला उत्तर देणं त्यांची जबाबदारी असली पाहिजे. आणि ती जबाबदारी कधी तयार होईल? ज्या वेळेला हे बोललं जाईल की तुम्ही केलेले कामं कोणते आहेत ते दाखवा. किती कामं केले, किती प्रश्न विचारले. तुम्ही ज्या वेळेला विधानसभेत जातात त्यावेळेला तुम्ही किती प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांचा हिशोब लावल्यानंतर दुर्दैवानं लक्षात येतं की खूप कमी प्रमाणात प्रश्न विचारले जातात. मग हे करतात काय? याचासुद्धा कुठेतरी खरं म्हणजे चर्चेचा हा भाग आहे. ज्या दिवशी भारतातली जनता निवडणुका आपल्या हातात घेतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्हाला बदल दिसेल. पण एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा जनतेसमोर येऊन जर दर पंचवार्षिकला सांगत असेल की तुमच्या या समस्या आहेत आणि मी त्या सोडवेल, त्या व्यक्तीला विचारायला पाहिजे की याच्या पूर्वी विधिमंडळात जे 5-5, 10-10 वर्ष घेतले त्याच्यात ह्या समस्यांचं तुम्ही काय केलं, याचं निराकरण केलं का त्याच समस्या घेऊन पुन्हा तुम्ही जर पब्लिकमध्ये आले तर तुम्ही त्या 5-5, 10-10, 20-20 वर्षामध्ये पब्लिकच्या कोणत्याही समस्या सोडवल्या नाही तर तुम्हाला पुन्हा पब्लिकसमोर येऊन त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मागणी करण्याचा अधिकार तरी नैतिक आहे का? प्रामुख्याने काय होतं, सर्वसामान्य माणसाची अपेक्षा अशी असते की आमदार सभागृहात काय करतो यापेक्षा तो बऱ्याच वेळा आता मी अभ्यास केला की आमदाराने सभागृहात कामकाज चालू असताना पण जर त्याने माझ्याकडे लग्न आहे, माझ्या लग्नाला यायला पाहिजे, माझ्या मौतीला यायला पाहिजे, याच्यामध्ये लोकांना त्याची धन्यता वाटते. आम्ही बऱ्याच वेळा बघतो की सभागृहात कामकाज चालू असताना आमदार त्यांच्या मतदारसंघात बिंदास फिरत असतात, सभागृहात जात नाही. पण ते म्हणतात की आम्हाला सभागृहात जाण्यापेक्षा लोकांना भेटणं, त्यांच्या अंतरांतर गेलं तर लोकांना बरं वाटतं. ही पण एक मानसिकता जनतेची असते, ती पण दूर जनतेने, सर्वसामान्य जनतेने केली पाहिजे असं मला वाटतं. हा महत्त्वाचा प्रश्न होता की धुळ्यासारख्या शहराने राष्ट्रीय पातळीवर एक विडंबन करणारं चित्र बघितलं की रेल्वे मंत्री असलेल्या व्यक्तीने धुळ्यामध्ये स्थानिक महानगरपालिकेच्या संस्थेमध्ये इतका इंटरेस्ट घेणं, म्हणजे जिथे केंद्रीय कायदे बनवण्यामध्ये हस्तक्षेप असतो ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इन्व्हॉल्व होते. किंवा आपण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एक बाब आपण प्रकर्षाने बघतो की महानगरपालिकेमध्ये लोक का निवडून गेली पाहिजे हे देखील आजही निवडून येणाऱ्यांना माहिती नाही किंवा एलिट क्लास म्हणून आम्हाला देखील कळलेलं नाही. मला काय वाटतं की माझ्या घराच्या अवतीभोवती जर एखादं प्राणी मेलेला असेल तर तो उचलून फेकणारा नगरसेवक मला जवळचा वाटतो. त्यासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो, मेडिकल ऑफिसर असतो, ही प्रक्रिया कोणालाच अवगत नाही. म्हणजे आम्हाला काय आवडतं सकाळी की XYZ एखादी निवडून आलेला प्रतिनिधी सकाळी रस्ते झाडले जात आहेत हे बघतो, तो आम्हाला आवडतो. याचा अर्थ भारतीय समाजव्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची जागा सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे दवाखाने आणि पोलीस स्टेशन दुर्दैवाने हे आलेलं आहे. हे खरं आपल्या अपराधाचं कारण आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी प्रकर्षाने जो एक मुद्दा आला की जोपर्यंत एलिट क्लास म्हणून आम्ही आमच्या मतांसाठी स्पष्टपणे भांडत नाही, म्हणजे निळे सर सहज बोलले की काल एक व्यक्ती चांगला बोलून गेला पण ते नाव सांगायला घाबरले, तर माझ्या अंगावर काटे यासाठी आले की एलिट क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जर आम्ही रेकग्नाइज एखाद्या मेंबरला मान्यता
तर देत नसू, तर मला असं वाटतं की समाजव्यवस्था ही अतिशय बोंगळ आहे. त्या समाजव्यवस्थेला शेप देणाऱ्या लोकांचीच जर ॲबसेंटी असेल तर मला वाटत नाही की भारताला राजकीयदृष्ट्या वेगळं भवितव्य असणार आहे. पण समाज जसा आहे तसं राजकारणामध्ये प्रतिनिधी आहेत, म्हणून प्रतिनिधींचं मूल्यमापन या पद्धतीने करणं मला थोडंसं ओशाळल्यासारखं होतं. कारण आपण शेप देण्यामध्ये कमी पडलो आहे. 70 वर्षामध्ये आपण आपल्या अवतीभोवती हे वातावरण निर्माण करू शकलो नाही की कोणते लोक निवडून दिले पाहिजेत. आजही आमच्याजवळ, म्हणजे मला परवाच्या दिवशी एका प्रतिनिधीला ऐकल्यानंतर शोकांतिका वाटली. जर मी त्याला पोलरायझेशनमुळे वोटिंग करू शकलो नाही तर माझ्या आयुष्यामध्ये ती मला कायम खंत राहील की मी त्या व्यक्तीला वोटिंग केली नाही. तर या पद्धतीने आपला नागरी विकासाच्या प्रक्रियेमधला हस्तक्षेप हा कुठेतरी थांबलेला आहे आणि ती नैतिक जबाबदारी या ठिकाणचे राजकारणी बदलवू शकत नाही. एलिट क्लास म्हणून आम्हालाच हस्तक्षेप करावा लागेल असं मला या निमित्ताने वाटतं. की मी एक टॅक्सपेयर आहे, या भारतात एक टॅक्सपेयर आहे. मी माझ्या उत्पन्नात माझे उत्पन्न त्यातून मी सरकारला काहीतरी देतो आहे. पण काही वेळेला सरकार फक्त राजनीती करून लोकांना खुश करण्यासाठी त्या टॅक्सपेअरमधून जी कामं व्हायला पाहिजे ती न होता फक्त कोणाला तरी खुश करण्यासाठी, एखाद्या विशिष्ट वर्गासाठी खुश करण्यासाठी सवलती दिल्या जातात, फुकट धान्य दिलं जातात, काही रोख रक्कम दिली जातात. याचा असं न करता जी माझी टॅक्सपेअरची जी रक्कम आहे ती राष्ट्र निर्मितीसाठी त्याचं काहीतरी निर्मिती झाली पाहिजे. चांगले हॉस्पिटल बांधले गेले पाहिजे, चांगले रस्ते बांधले गेले पाहिजे, शिक्षण संस्था उभारल्या गेल्या पाहिजे. याचा विचार न करता सध्याच्या राजनीतीमध्ये फक्त विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी त्या मी जो टॅक्स देतो आहे त्याचा वापर तिकडे केला जातो आहे. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. हां, विकास 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 असं आपण रोज म्हणतो. विकासासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवतं, प्रचंड मोठा फंड देतं, पण त्या फंडाचं नेमका उपयोग होतो का, आणि जर होत नसेल तर तो करून घेण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत, त्याच्यासाठी या विकासामध्ये जर ते काम त्या उत्कृष्ट दर्जाचं होत नसेल तर करणाऱ्या व्यक्ती आणि ज्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे त्या व्यक्तींच्या विरुद्ध जोपर्यंत ॲक्शन घेतली जात नाही, लायबिलिटी फिक्स केली जात नाही, तोपर्यंत आपण कितीही गप्पा मारल्या लोकशाहीच्या तरी तो सर्व फंड हा जसं यांनी म्हणलं कुठे झिरपतो, कुठे गायब होतो ते आपल्यालाही कळतं. परंतु ह्या व्यवस्थेवर जोपर्यंत अंकुश लावला जात नाही तोपर्यंत या शहराचाच नाही पण या देशाचा सुद्धा या लोकतंत्रामध्ये विकास होणार नाही. लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल आणि विकासाची कामंही झाली पाहिजे तर लोकशाहीमध्ये वॉच डॉग जे असतात ते निर्माण झाले पाहिजे. जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये वॉच डॉग तयार होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे चित्र बदलता येणार नाही. आपल्याबरोबर ॲडव्होकेट राहुल पाटील सर पण आहेत. ते मला वाटतं अध्यक्ष आहेत बार असोसिएशनचे धुळ्याचे. सगळ्या समस्यांचं मूळ इनसेक्युरिटी आहे आणि ही इनसेक्युरिटी एका पर्टिक्युलर व्यवस्थेने हजारो वर्षापासून केलेली आहे. एक इनसिक्युअर पर्सन म्हणजे राजकारणी लोक आता हे जाहीरनामे वगैरे हे कशाला इनसेक्युरिटीला हात घालतात. तुम्हाला रस्ता नाही, तुम्हाला गटर नाही, तुमच्या समस्या आहेत, इनसेक्युरिटीला हात घालून ते मतं मिळवतात आणि ते स्वतः इनसेक्युअर राहतात. इनसेक्युअर का राहतात, मला हे 5 वर्ष संपल्यानंतर मी कसा परत निवडून येईल, मग ते इनसेक्युरिटी सॅटिस्फाय करण्यासाठी परत करप्शन करतात. हे सगळे इनसेक्युरिटी सिस्टममध्ये म्हणजे पॉलिटिकल सिस्टम, रिलिजियस सिस्टम, कास्ट सिस्टम या सगळ्या इनसेक्युरिटीवर रेस्ट आहेत. कास्ट इनसेक्युरिटी निर्माण करते, रिलिजन इनसेक्युरिटी निर्माण करते, पॉलिटिकल सिस्टम इनसेक्युरिटी निर्माण करते, कोर्ट पण इनसेक्युरिटी निर्माण करते. जोपर्यंत ही सगळी इनसेक्युरांची जमात राहील तोपर्यंत हा गोंधळ वाढत जाईल. आता मी तुम्हाला अभिनंदन करतो, तुम्ही सेक्युअर झाले. तुमच्यात इनसेक्युरिटी असती तर तुम्ही हे केलं नसतं. तुमच्यात कोण या लोकांच्या विरोधात जाईल. अहो इनसेक्युरिटी इतकी आहे की आमच्या एका वकिलाचं खड्ड्यात पडून कॉलर बोन फ्रॅक्चर झाला. त्याला म्हटलं चल आपण महापालिकेवर केस करू, जाऊ दे कोण डोक्याला ताप करतो म्हणे. मग हे इनसेक्युरिटी, मग सगळ्या प्रॉब्लेम वाढणार नाहीत का. रस्ते 4 महिन्यात खराब होतात पण कोणी ज्याच्या दारासमोर खड्डे पडले तो बी जात नाही त्यांच्या विरुद्ध. ही सगळी इनसेक्युरिटी आहे. बटेंगे तो कटेंगे इनसेक्युरिटी. बस इनसेक्युरिटीला बोट टच केलं का काम होतं. आता आपण हा मोबाईल आहे, हा 15 दिवसात अपडेशन येतात, हा 15 दिवसात अपडेट करतो आणि आपल्या रिलिजियस सिस्टम, कास्ट सिस्टम, कायद्याचे जे काय असेल हे अपडेट करत नाही आपण. आणि हे पॉलिटिकल लोक हे भांडवलदार करू देत नाही, कारण शासन आणि शोषण हे इंटरलिंक आहे. आज EVM हॅकिंग वगैरे अशा चर्चा होत असतात,
पण EVM हॅकिंगपेक्षा एक खतरनाक आणि खूप सिरियस गंभीर विषय माइंड हॅकिंगचा आहे. आज एखादं डिव्हाइस जसं हॅक होतं तसे देशाची तरुणाईचं माइंड हॅक झालेलं आहे. तर या माइंड हॅकिंगची सुरुवात अशी झाली, 2014मध्ये काहीतरी 208 सॅटेलाईट सरकारने भारताच्या गव्हर्मेंटने सोडल्या आणि तो एक 5G 4G ते आलं सर्व. आणि जी एक कंपनी याच्यात नव्हती दूरसंचारच्या टेलिकॉममध्ये, ती एक कंपनी सरकारच्या पुरस्काराने आली जिओ म्हणून. आणि ती जिओ कंपनी आली आणि त्यांनी सर्व तरुणाईला, सर्व लोकांना, शिक्षित असो अशिक्षित असो, भिकाऱ्याकडे सुद्धा मोबाईल, प्रत्येकाकडे मोबाईल आला, प्रत्येकाला डाटा फुकट आला. आणि मोबाईल तुमच्या डोक्यात पाहिजे तो डाटा बरोबर इन्सर्ट करतो आणि मोबाईलला पाहिजे तसा डाटा जातो. मग तुमचा धर्म खतरे में असेल, विश्वगुरू असेल, अजून काही वेगवेगळे मुद्दे असतील. म्हणजे 14% लोकांची भीती 80% दाखवणं आणि त्यांना ते खरं वाटणं, या पद्धतीने ते माइंड हॅक केलं जातं. म्हणजे चिकित्सक बुद्धी कंप्लीट बाजूला करून टाकली. हे त्या काळात झालं. म्हणजे अपुरी वास्तू. साहेब, तुम्ही तुमचं घर पूर्ण झाल्याशिवाय त्या घराची वास्तुशांती कराल का? नाही करणार. राम मंदिरांची झाली ना अर्ध्यातच, पण ती बी पटवून देण्यात आली. हे सगळे माइंड हॅकिंगचे मुद्दे. तर या देशात सगळ्या तरुणांची, सगळ्या नागरिकांची जी चिकित्सक बुद्धी आहे, जो कॉन्शियस माइंड आहे, तो कंप्लीट झोपवण्यात आलेला आहे. संविधान बदलता येतं का? आणि संविधान बदल हा खरोखर पॉसिबल आहे का? नाही, याचं उत्तर मीच देतो. संविधान बदलणारे या पर्टिक्युलर लोकांच्या मतं मिळवण्यासाठी इन्सिक्युरिटीला टच केलं. संविधान बदलता येतं हे संविधानातच लिहिलं आहे. संविधानातच लिहिलं आहे. बऱ्याच गोष्टी आउटडेटेड होत जातात. त्या स्थळ काल परत्वे, त्याचे मॉडिफिकेशन, अमेंडमेंट, रेक्टिफिकेशन वगैरे हे सगळं त्याच्यातच लिहिलं आहे. मुळात संविधान बदलाच्या शक्यतेसंदर्भामध्ये जसं सर आत्ता बोलले की पर्टिक्युलर एका वर्गाला ट्रॅप करण्यासाठी, तर हे असं नाही आहे. मुळामध्ये काय आहे की भारतीय संविधानाच्या संदर्भामधलं त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते आपण असंख्य वेळा राज्यकर्त्या वर्गाने उद्ध्वस्त केलेलं आपल्याला दिसतं आहे. की मुळात हा मुद्दा असा नाही आहे की आत्ता नवीन येणारं सरकार हे भारतीय संविधानाच्या विरोधात असणार आहे. आपण 1991ला जेव्हा पहिली बाब बघितली की बाबरी मस्जिद पडण्याच्या संदर्भामधली, तर बाबरी मस्जिद पाडणारं गव्हर्नमेंट हे काँग्रेसचं होतं. त्याने जर सगळ्यात पहिली काही कृती केली असेल तर भारतीय संविधानाचा सगळ्यात मोठा विध्वंस केला. 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधींच्या माध्यमामधून आली, ती सगळ्यात जास्त संविधानाचं उद्ध्वस्त करणारी घटना होती. नंतर आपण बघतो की डॉक्टर मनमोहन सिंगांच्या माध्यमामधनं LPG नावाचं धोरण आलं, खाऊजा धोरण, जे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जाणार होतं. ती एक घटनेला व्यवस्थितपणे उद्ध्वस्त करणारी प्रक्रिया होती. आणि आता जेव्हा आपण विविध न्यायपालिकेतले निर्णय बघत आहोत तर त्यातनं देखील आपल्याला या गोष्टी जाणवत आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की भारतीय संविधान आणि भारतीय समाजव्यवस्था याचा जो काही सिक्वेन्स लावण्याची जबाबदारी मुख्यतः इथल्या बुद्धिजीवी वर्गाची होती, ती लावण्यामध्ये आपण अपयशी ठरलेलो आहोत. भारतीय संविधान म्हणजे काय, तर भारतीय संविधानाचा एका ओळीमध्ये जर व्याख्या करायची झाली तर मी ती अशी करतो की भारतीय नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य जोपासणारी प्रक्रिया म्हणजे भारताचं संविधान. तर ते असं अपेक्षित नाही आहे आपल्याला की 1945च्या पूर्वी किंवा संविधान कालखंडामध्ये जे घडवलेले ते आपल्याला आज हवं आहे असं नाही आहे. ते पूर्ण संविधान देखील बदललं तरी चालेल, पण व्यक्तीचं मूल्य समाजव्यवस्थेमध्ये अबाधित राहिलं पाहिजे, हे संविधानकर्त्यांची भूमिका आहे. आणि आज नेमकं असं होतं आहे की आजच्या या काळामध्ये संविधानाला फुलार अर्पण करत असताना देखील व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि मूल्य नाकारलं गेलेलं आहे. लोकशाही, नागरीकरणाची प्रक्रिया आणि भारतीय संविधानाचं ही ग्लॅमर आपण समजून घ्यायचं असेल तर भारतीय समाजव्यवस्थेमध्ये धर्म या व्यवस्थेने भीती आणि स्वार्थ ही जी कन्सेप्ट बनवलेली आहे तर ती काउंटर केल्याशिवाय आपण पुढे सरकणार नाही असं मला वाटतं. बेसिक जे काही स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही. आणि कधी कोणी बदल करण्याचा प्रयत्न केला तर इंडिपेंडंट जी ज्युडिशरी आहे, संविधान अबाधित ठेवण्याचं काम हे ज्युडिशरी करत असते. तर आजच्या घटकेपर्यंत नियर अबाउट 106 टाईम आत्तापर्यंत कॉन्स्टिट्यूशन ॲमेंड केले गेलेले आहे, काही प्रोव्हिजन ॲमेंड केले गेलेले आहे. राहिलं संविधान बदललं जाईल वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या कुठल्या भावनेतून येतात, ते कुठलं काही त्याच्यामागची हेतू आहेत हे न समजणे एवढी जनता भारतातली असेल, धुळ्यातली असेल, ती काही मूर्ख नाही. तर हे आपण समजू शकतो. त्याचं राजकीय जे काही हे
पद्धतीने त्याचं जे काही मांडणे होतात ते योग्य आहे अयोग्य आहे ते उद्या इतिहास ठरवेल ते. पण संविधान हे पवित्र ग्रंथ आहे आपल्यासाठी, तर ते संविधानाचं पावित्र्य आपण असू सर्व असू, कारण लोकशाही जिवंत राहील ती तेव्हाच राहील जेव्हा आपलं संविधानाचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे ते आपण सर्वजण लोकशाहीच्या माध्यमातून ज्युडिशरीच्या माध्यमातून ते अबाधित आहे, तोपर्यंत आपण सगळेजण सुरक्षित आहोत. देश जर पूर्ण कॉन्स्टिट्यूशनवर जर उभा आहे, तर कॉन्स्टिट्यूशनची आजची जी परिस्थिती आहे तिला ज्यावेळेस आम्ही फुल व्हायला लागलेलो आहे किंवा आम्ही तिला ग्रंथ म्हणायला लागलेलो आहे किंवा पवित्र म्हणायला लागलेलो आहे वगैरे वगैरे, ह्या सर्व संकल्पना डेफिनेशन्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतील, कोणी कोणत्या अर्थाने वापरलेला असेल. पण एखाद्या गोष्टीला फुल व्हायना याचा अर्थ मी असा समजतो की तिचा वापरच न करणं, तिचा अंमल न करणं, आणि ही हा सर्वात मोठा धोका आहे पूर्ण देशाला की त्याचा वापर न करणं. आता सरांनी LPG वगैरेचा उदाहरण दिलं असते की आता ट्रॅक असा आला आहे की त्याला बदलण्याची गरज नाही आहे, त्याचा अंमल प्रॉपररित्या न करता त्याच्यावर तिलांजाली घातली जाते आजच्या तारखेला. पूर्ण गव्हर्मेंट संस्थांचं जे प्रायव्हेटिकेशन जे मागच्या 10 वर्षात फार जोरदार पद्धतीने झालेलं आहे, त्यांनी जर मुळं घातले असतील, त्याच्यात बीजीकरण केलं असेल 1991मध्ये, तर आज यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्याला खत पाणी घालून त्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर आणलेलं आहे की ती सर्वात मोठी धोका आहे आजच्या तारखेला. तर कॉन्स्टिट्यूशन जपणं, पवित्र ठेवणं, तिची पूजा अर्चा करणं, त्याला मंदिरात ठेवणं, आता पुढे कॉन्स्टिट्यूशनचे बी मंदिरं बांधण्यात येतील, याच्यावर काही आश्चर्य नाही. त्याच्याऐवजी जर तिचं अंमल झालं, त्याचं एज्युकेशन जर झालं, तर जगातला सर्वात चांगला मानवी किंवा ह्युमन राईट्स संदर्भात जोपासणारा तो डॉक्युमेंट आहे, त्याला जागतिक लेवलला मान्यता मिळाली आहे, त्याचं अंमल होणं गरजेचं आहे. हे जर प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं तर मला नाही वाटत की भारतामध्ये समस्या कायम राहतील. असं मला वाटतं की लेडीजला योजना नको पाहिजे, त्यांना रोजगार द्यावा, म्हणजे जेणेकरून ते 1500 रुपये त्यांना 15 दिवसही पुरत नाही. जर त्यांना रोजगार दिला तर ते त्यांचं कुटुंब व्यवस्थितपणे सांभाळू शकतात. असुरक्षित असला की माणूस संघर्ष करतो, आणि ज्या वेळेला संघर्ष होतो त्याच्यातूनच नागरीकरण हे पुढे जात असतं. या सगळ्या घुसळणीतून संविधान तयार झालं, नागरिकत्व बहाल झालं. आपण खूप मोठा संघर्ष केला, इंग्रजांच्या विरुद्ध केला, इथल्या व्यवस्थांच्या विरुद्ध केला. 2 प्रकारचे संघर्ष त्या काळामध्ये घडले. एक जो अंतर्गत संघर्ष होता, जो जातीव्यवस्थेच्या विरुद्ध होता, धर्मव्यवस्थेच्या विरुद्ध होता, ज्या विषमतेच्या विरुद्ध होता, आणि दुसरा जो परकीय सत्तांच्या विरुद्धचा होता. तो संघर्ष कायमस्वरूपी आजही सुरू आहे. परकीय सत्ता अजूनसुद्धा आमच्याकडे हस्तक्षेप करू पाहत आहेत. जाती संघर्ष अजूनसुद्धा इथे बळावू पाहतो आहे. विषमता निर्मूलन अजूनसुद्धा पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे. अशा काळामध्ये ज्या वेळेला लोकशाही वाचली पाहिजे या दृष्टिकोनातून निवडणुकांकडे आपण बघतो, त्यावेळेला नागरिक म्हणून, एक इलाइट क्लास म्हणून आपण कुठल्या दिशेला जातो आहोत हे बघणं हे खरं म्हणजे नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. आज काळ्या कोटातल्या चष्म्यातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं हे नागरिकत्व कसं वाचलं पाहिजे, यांचा धाक खरं म्हणजे या व्यवस्थेला कसा असलं पाहिजे. त्यांनी एक मुद्दा मांडला की ॲफिडेविट हे करून दिलं पाहिजे, नोटराईज ते करायला पाहिजे, कागदावर त्यांनी हे लिहून द्यायला पाहिजे की आम्ही काय बोलतो आहोत, आम्ही कोणती वचनं देतो आहेत याची पूर्तता करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आणि ते जर नाही करू शकले याचा जाब विचारणारी एक समांतर यंत्रणा जी वॉचडॉगच्या सिस्टीमने असली पाहिजे, तीसुद्धा निर्माण होणं हे खरं म्हणजे अभिप्रेत आहे. आज विकासाच्या पंचनाम्यामध्ये, न्यायालयामध्ये या सगळ्या न्यायाच्यासाठी भांडणाऱ्या सगळ्या वकिलांकडच्या अपेक्षा आपण जाणून घेतल्या. धन्यवाद.